आलती काय तिला ताप आलती कधी तेव्हा मी झोपलो होतो तेव्हा काय नेमकं करावं तर काहीच कळना असलं कसलं तर आजार आहे 1 महिना जर झाला तिला सुख नाही पोरगी नुसती खराब झाली तिचं तोंड कसं झालंय सगळ्या तोंडातलं आलंय तिला काय खाता येत नाही पाणी पिता येत नाही नुसतं काय नेमकं असं काय देव परीक्षा घेत असेल काय तर असं चुकलं असेल काय म्हणून देव असं करत असेल चावल खाती माझी त्रिशा तिला असं बनवायचं थोडं पातळ ते खाईल मग तिच्या तोंडातलं ते हे पण आलंय त्यामुळं काही खाता पण येईना त्याला काय करावं नेमकं काय जर सुचना एवढं महिनाभर आजारी असल्यावर काय आता ते लेकरू कसं जीव पकडणार आहे तब्येत कशी होणार आहे त्याची डोळा असा का फिरवते काय झालं शी करायचंय आधी खा की हा पाणी दे जा तिला सोड की मग इकडं बघू काय आहे ढेकर दिलंय तिनं आता अगं जायचंय म्हणते ती तिला शिका आली सरक त्रिशा पुढं अशी जा काढून जा काय करायचं बरं पूजा नेमकं कसलं नेमकं आता हिला विलाज काय करावा काढ पॅन्ट काढ जा तोंड तिचं ते बघून नुसतं अक्षरशः तिचं कसलं तोंड झालंय आतून असं मला पण आलंय बघ इकडं बघ तोंड कसं आलंय तिखट खाऊन नाही ते आजारी मी पण आतल्यात बस तिथं बस तिला संडास आलती आणि तू तिला बळच खाली दाबाई लागली उठू द्यायना तिला ऍडमिट करावं काय वाटायलंय मला तर डबल ऍडमिट करायचं नाही मग कसं करायचं काय व्हायलंय ताप सारखंच जर ताप येते कालचा दिवस फक्त गेलाय व्यवस्थित आणि आजच्या दिवसात जर आता अजून असं झाल्यावर मी नुसता असा घाबरलो ना तू औषधाची बाटली तुझ्या हातात बघून की बास तो का आली उठलं उगेच तिला चेडी घाल धुवून आण तिला थंड पाणी का बस की तिथं खाली बस खा रोहन आर्यन कुठे गेले बाबा रोहन आर्यन रोहन आर्यन या टाइमाला पोरं कुठं गायब झाले काय माहित भाऊ कुठे गेला त्रिशा भैया आपला रमेला खेळायला म्हणायचं रमेला खेळायला तो अशी का आजारी पडती त्रिशा का बापाचा जीव घ्यायली तू नुसता मी आयो कटिंग कसं आहे एकच नंबर त्रिशाची कटिंग पोलीस कटिंग इकडं तोंड फिरव ग ती पुढची कटिंग दाखव केस दाखव हे भांग दाखव हिपी कर बर तेव्हा कशी करत होती तशी हिपी कर बर पूजा कुठे गेली ना कुठं गेली ती त्रिशा मला थंड पाणी आणून देते का फ्रीज मधलं प्यायला देते का आणून देते का मी उठून आणू का तू आणून देते
तो डबल अजून मागायला तर म्हणते नाही रे आमच्याकडं नाही नाही नाही. ते चपलं सवाशे कर पूजा उलट असं चपलं कधी टाकायचे नसतात. जरा मला थंड पाणी देते का आणून. ढकलशील ह्याला घेऊन जा घेऊन. ते कोणाचं आहे तुझं आहे का. जा घेऊन. अरे पूजा जा ना थंड पाणी आण आतमधून. 5 मिनिट तर बसू. कसं रागात बघते. चिडचिडच व्हायली तिला आता. मी ढकलल अशी ढकलल. डोळे कसे करते. खा तुझं खा बर का. देऊ मी तिला त्याला देऊ का जास्त केल्यावर कोणी खात नाही म्हणून तेवढीच खिचडी केली. नाही असंच करायचं. थोडंच करायचं जास्त नाहीच करायचं. कारण पोरं तर नाहीच खात. दिलेला पण कळत नाही टाकून आले. परत सांडतंय का खाली त्यात ना. अगं खाल्लंय त्याच्या तोंडाला लागलंय की. एक घास खाल्ला असेल खाली सांडून आले तेव्हा तिचं तोंड किती लाल दिसायलंय बघ की. नुसतं लाल भडक. काय झालं. येडे आहे का ग तू. तिथं लागलंय की. बघू ताप आहे का आता. अशी कर बरं. नाही सध्या तर नाही. तिला जरा लेटच औषध पाजू आपण. 8-1 वाजता. ए डोळे उघड की. चिमणी आयु चिमणे. आय लव्ह यू तरी. आय लव्ह यू चिमणे. आय लव्ह यू. काका म्हणतोय त्रिशा लय नाटक करायली. सारखंच आजारी पडती. पडशील बाय पडशील. मम्मी पण खाणार तू पण खा. त्या रोहनला पण जरा लक्ष देत जा. त्याला पण असं खिचडी खाऊ घालत जा. तो पण लय खराब झालाय. बारक्याला तर किती मारान काय करा. खातो गप्पा आणि जातो पळून. त्याला मारलं तरी काही दुखतच नाही काय. मला त्यांचे आवाज कसं येईना पण. कुठं लांब गेलेत काय. नाकात बोलल्यावानी नाही बोलायचं. झोपलेली होती मला माहिती. रोहन आर्यन अंधाराचं टायमिंग होत आलंय. मी बघून येतो जाऊन त्यांना कुठं गेले. गाडीची चावी कुठे. तिकडं पुढं गेले. जाऊन येतो मी बघून.